व्हिडिओ ऑन करा. ओव्हर टू यू शिल्पा. थँक्यू श्रुती. गुड मॉर्निंग. मी Good कुमारी morning. शिल्पा अरुण गायकवाड, द्वितीय वर्ष स्वयंसेविका, राष्ट्रीय सेवा योजना, कृषी महाविद्यालय पुणे. आपल्या सर्वांचं राष्ट्रीय सेवा योजना कृषी महाविद्यालय पुणे आयोजित ऑनलाईन वेबिनार मध्ये मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आरोग्यम धन संपदा, आरोग्य हीच खरी संपत्ती, हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्य आहेत. आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी असते आणि ते जपणं हे आपलं कर्तव्य आहे. आहार, प्राणायाम आणि ध्यान यांची योग्य सांगड घालून आपल्या शरीर स्वास्थ्याबरोबरच आपले मानसिक स्वास्थ्य देखील कसं जपता येईल, कसं टिकवता येईल याचे धडे देण्यासाठी आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय डॉक्टर अलका पोळ मॅडम, माननीय डॉक्टर निलिमा दाते मॅडम, माननीय जयश्री उपाध्याय मॅडम आणि माननीय भक्ती बोराटे मॅडम अशा मान्यवर लाभल्या आहेत. मी कृषी महाविद्यालय पुणे आणि राष्ट्रीय सेवा योजना कृषी महाविद्यालय पुणेच्या वतीने आपल्या चारही मान्यवर हस्तींचे मनपूर्वक स्वागत करते. त्याचबरोबर कृषी महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर SD मासाळकर सर, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर AB कांबळे सर, विद्यार्थी कल्याण अधिकारी आदरणीय डॉक्टर E पाटील सर, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे तीनही कार्यक्रम अधिकारी आदरणीय डॉक्टर सावळे सर, आदरणीय डॉक्टर तांबोळी सर, तसेच आदरणीय डॉक्टर पाटील सर, याबरोबरच येथे उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे मी मनापासून स्वागत करते. पुनश्च एकदा सर्वांचे मनापासून स्वागत. त्यानंतर मी सेकंड इयर NSS व्हॉलेंटियर निकिता खराडे हिला विनंती करते की तिने मान्यवर अतिथींचा श्रोते वर्गाला अगदी थोडक्यात परिचय करून द्यावा. निकिता. धन्यवाद शिल्पा. नमस्कार, मी कुमारी नमस्कार. निकिता संभाजी खराडे, द्वितीय वर्ष विद्यार्थिनी, राष्ट्रीय सेवा योजना कृषी महाविद्यालय पुणे. आपणा सर्वांचं पुनश्च एकदा आजच्या आपल्या या आरोग्य, आहार, प्राणायाम, ध्यान या विशेष ऑनलाईन वेबिनार मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्या आणि वक्त्या यांचा मी परिचय करून देत आहे. सर्वप्रथम डॉक्टर अलका पोळ मॅडम, MBBS गायनेकोलॉजिस्ट, डॉक्टर निलिमा दाते मॅम, MBBS डॉक्टर असून त्या दोघीही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षक म्हणून देखील काम पाहत आहेत. त्याचबरोबर मिस जयश्री उपाध्याय आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक आणि मिस भक्ती बोराटे मॅम आर्ट ऑफ लिव्हिंग सदस्य या देखील आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या आणि वक्त्यामध्ये लाभल्या आहेत. तर अधिक वेळ न घालवता मी डॉक्टर निलिमा दाते मॅम यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या मंचावर आमंत्रित करते. धन्यवाद. व्हेरी गुड. किती सुंदर इंट्रोडक्शन. फार छान. गायकवाड, खराडे, सृष्टी आणि पहिली कोण बोलली तिचं पण खूप छान सांगितलं सगळ्यांनी. तर सर्वप्रथम तुम्हाला आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंग टीम तर्फे नमस्कार. ऍग्रिकल्चर कॉलेज पुणेचे असोसिएट डीन अँड प्रिन्सिपल डॉक्टर मासालकर, डॉक्टर पाटील, डॉक्टर तांबोळी, सर्व प्रोफेसर्स आणि माझ्या समोर उपस्थित असलेले 95 ऍग्रिकल्चर कॉलेजचे स्टुडंट्स, खूप छान वाटतंय. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते आणि सर्वांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. तर तुम्ही सांगितल्यानुसार आरोग्य, आहार, प्राणायाम, ध्यान शिबिराची सुरुवात टाळ्या वाजून करूयात. पण इतके दिवस आपण टाळ्या नेहमी दुसऱ्यांसाठी वाजवत होतो. डेफिनेटली वाजवायच्याच आहेत, पण आता आजपासून आपण टाळ्या स्वतःच्या हेल्थ साठी सुद्धा वाजवायच्या आहेत. आणि त्या कशा वाजवायच्या? तर बघा, हातावरचे हे पॉइंट्स एकमेकावर आदळतील अशा टाळ्या वाजूयात, ज्यामुळे आपल्या हृदयाची क्रिया कायम स्वरूपी चांगली राहते. सुरू करूया चेहऱ्यावर स्माइल ठेवून. व्हेरी गुड. सगळे विद्यार्थी ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज व्हिडिओ सुरू करा, म्हणजे मग अगदी शक्य नसेल तर राहू दे, अदरवाईज ओके. ओके, विश्राम. 1 सेकंद डोळे बंद करूयात. मान पाठ ताट ठेवूयात. 1 सेकंद डोळे बंद.
आणि रोज आता आपण ठरवणार आहोत की 1 मिनिट स्वतःच्या हृदयासाठी टाळ्या वाजवायच्या. आणि आता अगदी सावकाश बंद डोळ्यांवर हाताचे तळवे ठेवूयात. हाताच्या अंधारात डोळे उघडूयात आणि चेहऱ्यावरून हात फिरवत हात बाजूला करूयात. खरोखरीच पुन्हा एकदा मी या ठिकाणी भुवनेश्वरी मोरेचे पहिल्यांदा आभार मानते, कारण तिने आणि त्यानंतर डॉक्टर तांबोळींनी ताबडतोब ऍक्शन घेऊन आजचा कार्यक्रम अरेंज केलाय. धन्यवाद पुन्हा एकदा. बघा विद्यार्थ्यांनो, साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, पण प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फुल होण्याचा. हो की नाही? हे जर असेल तर प्रत्येकाने जास्तीत जास्त शिक्षण घेणं महत्वाचं आहे. आणि हे तुम्ही घेता आहात. तुम्ही अतिशय रिनाउंड कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहात. आणि म्हणून आपण विद्यार्थी दशा कायम स्वरूपी मेंटेन करणार आहे. विद्यार्थी दशा कायम स्वरूपी मेंटेन करताना विद्यार्थ्यामध्ये आम्ही सुद्धा विद्यार्थी आहोत, कोणते गुण असायला पाहिजेत? तर त्याच्यासाठी एक सुंदर संस्कृत श्लोक आहे बघा. ज्ञान तृष्णा गुरौर्निष्ठा सदाध्ययन दक्षता एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी गुणपंचकम. ज्ञानाची तहान कोणत्याही वयाला, कारण सगळ्या वयात आपण विद्यार्थीच असतो, कोणाकोणाकडनं शिकतच असतो. शिक्षकांबद्दल नितांत प्रेम आदर निष्ठा जी तुमच्यामध्ये आहेच, पण त्याचबरोबर पहिले गुरु आपले आई वडील, त्यांच्याबद्दल निष्ठा प्रेम आपुलकी आदर पहिली. तिसरा गुण आहे अभ्यासामधील दक्षता जागरूकता, पण त्याच्यासाठी मनाची एकाग्रता आणि तुमची आणि तुमच्या बरोबर जोडली गेलेली तुमच्या आई वडिलांची मोठी इच्छा आणि आकांक्षा, हे 5 गुण विद्यार्थ्यांमध्ये कायम स्वरूपी जोपासले गेले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा विकास होणं गरजेचं आहे. आणि त्या व्यक्तीचा विकास होण्यासाठी चेतनेला थोडीशी झळाळी द्यायची आहे, जे काम आज आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत आम्ही 4घी जणी करणार आहोत. तर बघा, या कोर्सचा उद्देशच हा आहे. काय फायदा होणार आहे म्हणून तो उद्देश सांगते. पहिला फायदा, हे जेव्हा आम्ही इथे करून घेणार आहे तुमच्याकडून प्रॅक्टिकल, त्यावेळी शारीरिक स्वस्थता प्रत्येकाला हवी असते, फिजिकल फिटनेस. दुसरा फायदा मानसिक शांतता. बघा, हेल्दी बॉडी, पण तितकंच महत्वाचं हेल्थची डेफिनेशन सांगते फिजिकल मेंटल सोशल वेलबिंग. मेंटल वेलबिंग कडे एवढं लक्ष दिलं जात नाही, म्हणून या कोर्सचा अट्टाहास. तर पहिली फिजिकल फिटनेस, दुसरा मानसिक स्वास्थ्य, सकारात्मक विचार, आत्मविश्वास तर तुमच्यामध्ये आहेच. तुम्ही आता 3-4 बोललात, काय मस्त आत्मविश्वास आहे, व्हेरी गुड. हा, दुसरा फायदा, ती गरज नाहीये तुम्हाला पण तरी सुद्धा सांगते, आणि नकारात्मक विचार आणि भीती, अरे हे कुठल्याही स्टेजला येऊ शकतात, हो की नाही? हा, याच्यापासून मुक्तता, या खरंसाठी आम्ही हा कोर्स अरेंज केलाय. आणि तिसरा फायदा बघा, फिजिकल फिटनेस असला, मानसिक शांतता स्वस्थता असली, नकारात्मक विचार कमी झाले, भीती कमी झाली, की आपोआप तुमच्या आणि तुमच्या पालकांच्या इच्छा आणि आकांक्षांची पूर्तता. तुमच्याकडे डोळे लावून बसले तुमचे आई वडील, किती छान मुलं आहात सगळीजण, व्हेरी गुड. जे थोडक्यात हेल्दी बॉडी, काम रिलॅक्स्ड माइंड, बॅलन्स्ड इमोशन्स, जी अत्यंत गरजेची आहेत. बघा, हा काळच इतका वाईट होता आधी पण आताच्या 2 वर्षाच्या काळात इमोशन्स बॅलन्स ठेवणं नितांत गरजेचे. तिसरा फायदा प्युअर कॉन्शियसनेस, आणि चौथा महत्वाचा फायदा अवेअरनेस आणि अलर्टनेस. फार गरजेचे बाळांनो, अवेअरनेस अलर्टनेस. मी एक जस्ट उदाहरण देते की मुंबईतली एक कॉल सेंटर मध्ये काम करणारी मुलगी
रात्री 2ला वगैरे सुटली असेल, हातात कानाला मोबाईल लावलेला, जिना उतरून खाली आली, ती त्यांना त्या टॅक्सीज ठराविक असतात त्यात जाऊन बसली, पण तिने अवेअरनेस अलर्टनेसच्या कमतरतेमुळे ती टॅक्सी नेहमीचीच आहे का, तो टॅक्सी ड्रायव्हर तोच आहे का, त्याच्या शेजारी कोणी बसले का, काहीही म्हणजे तिने बघितलंच नाही की अवेअरनेस अलर्टनेस जागरूकतेची कमी असल्याने, आणि नको ती घटना घडली. आणि या कोर्सचा हाच फायदा आहे की आपल्यातली जागरूकता सजगता डेव्हलप करणे. ठीक आहे, तर आता या फायद्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आम्ही जे काय सांगणार आहोत, जे काय प्रॅक्टिकल करून घेणार आहोत ते 100%. ओके, 100% म्हणजे काय, 100% म्हणजे आता या क्षणाला मी इथे आहे. कोणासाठी आहे, आम्ही चौघी, आता त्या तिघींचं मी नाही बोलत, पण मी म्हणजे आम्ही सगळ्या, पण मी या ठिकाणी 100% आहे. याचा अर्थ मी या ठिकाणी माझ्यातलं मॅक्झिमम देतीये. स्पर्धा नाही मी कुणाशी करते, मी डॉक्टर पोळ मॅडमशी स्पर्धा नाही करत आहे. हा, का मी असं करतेय, मी का मॅक्झिमम आहे. अहो, एका तासाभराने नंतर मला पश्चाताप नाही होणार, मला असं नाही वाटणार अरे मी नव्हते कोर्सला 100%, मग माझं मन मला खाणार नाही, मला पश्चाताप होणार नाही, मी भूतकाळात जाणार नाही, म्हणून 100%. ओके, आणि इथे जे जे काय सांगणार आहे डेफिनेटली तुम्ही सोडून जाणार नाहीये, कारण तुम्ही खरोखरीच मला कौतुक वाटतंय सर. 100 विद्यार्थी कारण आम्ही खूप कॉलेजेस पर्यंत अप्रोच होतोय, पण इतकी संख्या पोळ मॅडम, हा, तर तुम्ही डेफिनेटली लीव होणार नाही याची मलाच खात्री आहे तुमच्या सगळ्यांचे हे बघून, उपस्थिती बघून. कोणतीही गोष्ट अर्धवट योग्य नाही. आपली आई तांदूळ तरी अर्धवट शिजवते, अहो वाया जातील ते, काय करते ती पूर्ण शिजवते. भात मस्त मीठ लिंबू साजूक तूप वरण भात तुम्हाला प्रेमाने खायला घालते, अदरवाईज आहे तसेच तांदूळ डब्यात भरून ठेवते. अर्धवट कोणतीच गोष्ट योग्य नाही, आणि तुम्ही 100% पूर्ण करणार तासभर याची आम्हाला खात्री आहे. व्हेरी गुड. तर आता व्हेरी गुड गायकवाड, तू दिसतीयस मला, मला खूप बरं वाटतंय तुझ्याकडे बघूनच मी सांगतेय. व्हेरी गुड. तर आता काय करूया, हात मांडीवर ठेवूयात, हा, तळवे आकाशाच्या दिशेनी, मान पाठ ताची. बघा कसं असतं ना, कोणतीही गोष्ट ना डोळे बंद करून केली ना, म्हणजे जी आपण करतो 100%. अदरवाईज काय असतो, आपण डोळे बंद फक्त झोपल्यावरच करतो, आणि सारखं आपलं दुसऱ्यांचं काय चाललंय ते काय करतायत इकडेच लक्ष असतं. तर आता आपण त्या ताकदीला विनंती करूया की आम्ही इथे तासभर थांबणार आहोत, तर कृपया तू आमच्याकडून 100% करून घ्या, आम्हाला करायचं. हात मांडीवर, तळवे आकाशाच्या दिशेने, मान पाठ ताठ ठेवूयात आणि डोळे बंद करूयात. आपल्या आई वडिलांचं स्मरण करूयात, कारण आई वडिलांचं स्मरण केलं ना बास, अहो काही नको दुसरं, आई वडिलांशिवाय जगात काही महत्वाचं नाहीये माझ्या मते. त्यांचं स्मरण करूयात, आणि त्या ताकदीला मग कुणाचा ईश्वर असेल, कुणाचा अल्लाह असेल, जीसस असेल, ज्याचं तुम्हाला स्मरण करायची इच्छा आहे, आई वडिलांना स्मरण करून त्याचं स्मरण करा, आणि त्या ताकदीला म्हणा की मला इथे तासभर मी इथे जे काय करणार आहे ते माझ्याकडून 100% मला करायचंय, पण तू तुझ्याकडून पूर्ण करून घे. डोळे बंद. श्वासाच्या गतीकडे लक्ष नेऊयात, आणि अगदी सावकाश बंद डोळ्यांवर आपल्या हाताचे तळवे ठेवून हाताच्या अंधारात डोळे उघडूया, चेहऱ्यावरून हात फिरवत हात बाजूला करूया. व्हेरी गुड. बघा, नेहमी डोळे उघडताना बंद डोळे, ऐकू येत आहे ना गायकवाड? हा, बंद बंद डोळ्यांवर हाताचे पंजे ठेवायचे. का बरं? अहो सायन्स, आपण जर बंद डोळे एकदम उघडले तर प्रकाशाचा डोळ्यांना त्रास होईल. शेवटी सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी गोज हँड इन हँड. इकडचं इकडं कधी इकडे तिकडे होतं कळतच नाही. हा, आणि भारत हा महान देश असण्याचं हेच कारण आहे, कारण या मातीत सायन्स आणि तितकीच स्पिरिच्युअलिटी पण रुजलेली आहे. सिस्टमिक अंडरस्टँडिंग ऑफ रियालिटी इज सायन्स, आणि सिस्टमिक अंडरस्टँडिंग ऑफ वन हू अंडरस्टँड्स इज स्पिरिच्युअलिटी. ते सेपरेट नाहीच आहे. ओके, तर आता आपण प्रतिज्ञा केली आहे, आता आपला हा प्राणायामाचा, आहाराचा, आरोग्याचा कोर्स पूर्ण होणार आहेच, प्रश्नच नाही. बघा, आता मी डॉक्टर अलका पोळ यांना विनंती करणार आहे
की त्यांनी ऊर्जेचे 4 स्रोतांविषयी बोलावं. पण त्याच्या आधी 1 मिनिट. एनर्जी आपल्या सगळ्यांना माहितीये. जेव्हा ही कमी होते तेव्हा चेहरा कसा होतो आणि छान असते त्यावेळी आपला चेहरा कसा असतो, स्माइली. आणि असा चेहरा असावा असं प्रत्येकालाच वाटतो. पण संध्याकाळ दुपार होते तसं 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 डाऊन एनर्जी. अगदी सोपं आहे. 4 गोष्टींकडे लक्ष दिलं, ते रोजच्या रोज केलं की एनर्जी मेंटेनच राहते. हा. आणि जेव्हा आपली डिप्रेस्ड असतो ना आपण, एनर्जी कमी असते ना, तेव्हा काय काय होतो, हेवी, नॉन फोकस्ड, निगेटिव्ह, इरिटेबल, सॅड, डिप्रेस. बापरे बापरे बापरे, हो की नाही. मग आई वडील काही जरी सांगितलं तरी चिडचिड होते. अभ्यास करत असो, आई बिचारी ती तुमच्याकडे लक्ष लावून असते ना, हक्कानी तुम्हीच असता ना मुलं. ती तुम्हाला काहीतरी काम सांगते आणि तुम्ही लगेच चिडून तिच्यावर असं हे करता. तिचा आत्मा खूप तळतळतो. पण तिचा आत्मा आपल्याला तळतळू द्यायचा नाहीये. आपण स्वतः प्रत्येकाने एनर्जेटिकच राहायचंय दिवसभर. आई वडिलांसाठी त्यांचं कुठलंही काम पुढे येऊन पहिलं करायचंय. त्यांचे आशीर्वाद पहिले मोलाचे. तुमचं चांगलं व्हावं हे त्यांच्या इतकं जगात कुणालाच नाही हो तळतळीने वाटत. तुम्ही किती छान विद्यार्थी आहे. डेफिनेटली तुम्ही आई वडिलांची म्हणजे आई वडिलांविषयी तुम्हाला तळतळ आहे. पण तरी सुद्धा एक सांगायचं माझं कर्तव्य आहे. हा. तर मी डॉक्टर अलका पोळ यांना विनंती करते की त्यांनी पुढची सूत्र हातात घ्यावीत आणि 4 ऊर्जेचे स्रोत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे. धन्यवाद मॅडम. ठीक आहे. खूप सुंदर निलिमाताईंनी सांगितलंय आणि पुन्हा मला धन्यवाद खरं तर द्यावेसे वाटतात. ही ऑर्गनायझिंग कमिटी तुमच्या कॉलेजची, ते स्टुडंट्स, खूप सुंदर काही कार्यक्रम ऑर्गनाईज केलाय सगळ्यांच्या फायद्यासाठी. आणि निलिमाताईंनी फार सुंदर सुरुवात करून दिलेली आहे. हे सगळं खरं तर त्यांनी खूप छान गोष्टी सांगितल्यात. आणि हे सगळं कशाच्या आधारावरती असतं, तर आपल्या जी एनर्जी आहे तिच्या आधारावरतीच आपलं आयुष्य चालू असतं. एनर्जी आहे म्हणून आपण आहोत. काय कळलं, एनर्जी डाऊन होते, आपली कार्यक्षमता कमी होते. एक दिवस असा येतो की पूर्णपणे एनर्जी निघून जाते, त्यावेळी अस्तित्व राहत नाही. त्यामुळं आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल त्या काय काय ह्या गोष्टी आहेत की एनर्जी मेंटेन कशी करायची, ऊर्जा मेंटेन कशी करायची. आणि ते अगदी पहिलं काम आहे. एनर्जी नसेल तर आपण काहीही करू शकत नाहीये. कमी एनर्जी असेल तरी मगाशी झालं नकारात्मक विचार येतात, वेगळीकडेच प्रवाह निघून जातो. तर ही एनर्जी मेंटेन करण्यासाठी ही एनर्जी कुठून कुठून मिळते हे आपल्याला माहिती पाहिजे. खरं तर नोट डाऊन करण्यासारखं आहे की कुठून कुठून आपल्याला एनर्जी मिळते. पहिलं आणि फॉरमोस्ट आपला श्वास, त्यातनं आपल्याला एनर्जी मिळत असते. साधारण 90% एनर्जी या श्वासातनं मिळते. काय मिळतं या श्वासातनं? ऑक्सिजन तर मिळतो, त्याबरोबर आपल्याला जगण्यासाठी लागणारी प्राणशक्ती, ऊर्जा, ती आपल्याला या श्वासातनं मिळत असते. त्याचबरोबर 90% टॉक्सिन्स आपल्या शरीरातली निर्माण होणारी ती सुद्धा श्वासातनं बाहेर पडत असतात. आणि म्हणून आपण असं म्हणतो की अन्न पाण्या वाचून आपण काही दिवस राहू शकतो, पण श्वासाशिवाय 2-3 मिनिटं सुद्धा आपण राहू शकत नाही. त्याचं कारणच हे आहे. 90% एनर्जी आपल्याला श्वासातनं मिळत असते. बघा, मग या श्वासाकडे आपलं लक्ष आहे का? आपण प्रत्येकानं विचारावं. की प्रत्येकाला विचारायचं की बाबा हा इतका इम्पॉर्टंट श्वास आहे, त्याच्याकडे आपण कधी लक्ष दिले का? तो बिचारा येतो जातो, आपली कामं चालू राहतात, पण हा श्वास आहे म्हणून आपण आहोत असं कधी आपल्याला वाटलंय का? ते वाटू द्या आता. कारण बघा 2-3 मिनिटापेक्षा जर आपण श्वास नाही घेतला तर काहीही अस्तित्व राहत नाही. सगळं जिथल्या तिथे राहतं. म्हणजे काय, याच्या मागचं विज्ञान काय आहे? की आपल्याला 2 लंग्स आहेत, उजवं लंग आणि डावं लंग. उजवं लंग आहे त्याला 3 लोब्स असतात, डाव्याला 2 लोब्स असतात, तिथं हार्ट असतं. आणि हे 3 लोब्स आपल्याला निसर्गानं असं दिलंय की तुम्ही हे पूर्णपणे वापरा. पण आपलं कसं होतं, आपल्या बाकीचंच इतकं महत्वाचं वाटतं की तो श्वास बिचारा आपोआपच येत असतो, जात असतो, आणि त्या नादात आपण फक्त 30% लंग्स वापरत असतो. फक्त 30%. आणि त्यातनं मिळणाऱ्या ऊर्जेवर आपलं आयुष्य चालू असतं. बघा, जर 30%पेक्षा जास्त जर वापरायला लागलो तर जास्त एनर्जी आपल्याला मिळणार आहे.
बघा, मग काय करावं लागेल याला? थोडं श्वासाकडे लक्ष द्यावं लागेल. लक्षपूर्वक श्वास घ्यायचा, रोखायचा, सोडायचा, असं लक्षपूर्वक थोडा थोडा वेळ जर केलं, दिवसभर करायची गरज नाहीये. मग कधी करायचंय? अगदी सकाळचा थोडा वेळ, अर्धा तास, पाऊण तास, जर लक्षपूर्वक श्वास घेणं, लक्षपूर्वक सोडणं, असं जर आपण केलं तर त्याला म्हणतात प्राणायाम. प्राणायाम जर आपण केला तर हळूहळू आपली लंग कपॅसिटी वाढत जाणार आहे. त्यामुळे आपण म्हणतो ना, अहो प्राणायाम करा, डॉक्टर सुद्धा सांगतात आता प्राणायाम करा, प्राणायाम करा. काय होतं? ऑक्सिजन मिळणार होतं काय? ऑक्सिजन जेव्हा मिळतो प्रत्येक पेशीला, त्यावेळेला तिची कार्यक्षमता वाढते, ती निरोगी राहते. आणि प्रत्येक पेशी कार्यक्षम झाली, ती निरोगी झाली, तर आपण निरोगी होणार आहे. बघा किती सुंदर आहे. आणि फार दिवसभर पण काही करायचं नाहीये. तर हा ऑक्सिजन मिळवण्यासाठी, ही प्राणशक्ती मिळवण्यासाठी काही प्राणायाम आपल्याला करायचे आहेत. बघा, आता लोक सांगतात प्राणायाम करा करा, पण काही लोक फार लक्ष देत नाहीत याच्याकडे. पण आता हा जो कोविड-19चा जो काळ आला, हे मागचं 1.5-2 वर्ष, लोकांना त्याचे इम्पॉर्टन्स कळायला लागलाय आता. बघा, या कोविड-19च्या काळात बघितलं आपण काय काय घटना घडल्या. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन मिळत नाही म्हणून पेशंट दाखल केले. बघा, आणि मग त्यांना ती जाणीव करून दिली आहे कोविड-19नं, की तुम्हाला काहीतरी प्राणायाम नक्की करावे लागतील. कारण हा कोविड-19 लंग्सवर अटॅक करतो. आणि लंग्सवर अटॅक झाल्यानंतर त्याची कार्यक्षमता कमी पडते, ऑक्सिजन लेवल डाऊन होते. आज हे सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. जे ते म्हणते की अरे तुला ताप आला, मला श्वास घ्यायला येतं, म्हणतात की तुझी ऑक्सिजन लेवल किती आहे? प्रत्येक जण आता विचारतं, त्यांना लक्षात यायला लागले ऑक्सिजन लेवल आपली जर व्यवस्थित मेंटेन असेल तरच एनर्जी लेवल चांगली होते. आणि मग या कोविड-19 होतं काय? आपली लंग्स काही दिवसानंतर तिथं फायब्रोसिस होतं. फायब्रोसिस होतं म्हणजे काय? हे लंग्स मध्ये जे काही टिश्यू असतात ते असे, जसं आपल्याला एखाद्या स्किनला जर काही लागलं, तिथं रक्त आलं आणि पुन्हा ती जखम भरून येते, आणि ती जखम भरून येते तिथं व्रण राहतो, तसा व्रण या फुफ्फुसांच्या मध्ये राहतो. आणि त्यामुळं लंग्सची इलॅस्टिसिटी जी असते, प्रसरण पावण्याची क्षमता, ती निघून जाते. आणि जर त्या काळातच या पेशंटनं पोस्ट कोविड रिकव्हरी म्हणतात त्याला, त्या काळात जर त्यानं काही प्राणायाम केले तर हे फायब्रोसिस विरघळून जातं, लंग्स पुन्हा इलॅस्टिक होतात आणि आपल्याला त्याचा फायदा होतो. काय खरंच म्हणजे प्राणायामचं महत्व या कोविड-19 आपल्याला शिकवलेलं आहे. आणि मग असं करता करता रेग्युलरली जर आपण हे करायला लागलो तर मग 30% ची 35%, 40%, 45%, 50% असं हळूहळू ही लंग कपॅसिटी वाढत जाणार आहे. आणि मग हे श्वासाचं महत्व, हा पहिला ऊर्जेचा स्रोत. दुसरा स्रोत काय आहे? तुमचं मन कसं आहे त्याच्यावरती आहे. तुमच्या मनाची काय अवस्था आहे? तुमचं मन प्रसन्न आहे का? तुम्ही आनंदी आहात का? त्याच्यावरती तुमची एनर्जी लेव्हल वरती जाते. जर आपण आनंदी असू, प्रसन्न असू, समाधानी असू, शांत असू तर एनर्जी लेव्हल बिल्डअप होते. तेच जर आपण दुःखी असू, किरकिर करतोय, सारखं काही मनालाच येत नाहीये, चिडचिड होते, दुःखी आहे, नाराज आहे, तर एनर्जी लेव्हल डाऊन होते. आता याला उत्तर काय? याला उत्तर 1-2 उत्तर आहेत बघायला. एक पहिलं उत्तर आहे, काही ना काही ज्ञान घेणं, जीवन कसं जगावं, चांगलं जीवन जगण्यासाठी काय कशाची गरज आहे, हे सगळं जर ज्ञान आपण घ्यायला लागलो तर मनाला बरं वाटायला लागतं. मनामध्ये ते जे काही चिडचिडेपणा आहे, अशांतपणा आहे, नाराजी आहे, ते ज्ञान ऐकता ऐकता त्याला बरं वाटायला लागतं. आणि त्याला बरं वाटलं की एनर्जी लेवल वाढते. दुसरं, जर आपण ध्यान धारणा करत असू, थोडा वेळ डोळे बंद करून बसलोय, शांत बसलोय, काहीच करायचं नाही त्या काळात, मग तिथं काय होतं, पहिल्यांदा खूप काही विचार यायला लागतात. आणि मग जर सवयी आपण लावून घेतली ही ध्यानाची तर हळूहळू हे विचार कमी कमी होत जातात.
आणि मग मन शांत होत जातं, त्याची एनर्जी लेवल वाढते. आपलं शरीर आणि आपलं मन हे दोन भाषा त्यांना समजतात. शरीराची भाषा काय आहे? त्याला जेवढं तुम्ही कार्यरत ठेवाल, जेवढं ते ऍक्टिव्ह राहील, तेवढी त्याची एनर्जी चांगली असते. आणि मन जेवढं शांत समाधानी, तेवढी त्याची एनर्जी चांगली असते. त्यामुळे मनाची जी तुमची अवस्था आहे त्याच्यावरती एनर्जी आहे, त्याच्यावरती एनर्जी. त्यामुळे ज्ञान आणि ध्यान, ध्यानाला तयार असणारं मन मॅक्झिमम एनर्जी, हा दुसरा स्रोत. तिसरा स्रोत आहे आपला आहार. आपण जे काही खातो पितो तो आहार. आहारामध्ये 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार सात्विक आहार, राजसिक आहार आणि तामसिक आहार. सात्विक आहार म्हणजे काय की रोज घरामधली गृहिणी जे काही अन्न बनवते, ताजं ताजं अन्न, काय असते त्याच्यामध्ये? भाकरी असेल, चपाती असेल, भाजी पोळी काय असेल, आणखी कोशिंबीर असतील, चटणी असेल, दही असेल थोडस, आणि हे सगळं ताजं ताजं अन्न. मोड आलेली धान्य असतील, हिरव्या पालेभाज्या असतील, एखादं फळ असेल, हे सगळं सात्विक आहार. तिचं ताजं अन्न. ताजं अन्न कधी म्हणायचं? ते तयार केल्यापासून 6 तासापर्यंत ते ताजं अन्न. हा झाला सात्विक आहार. दुसरा आहे राजसिक. राजसिक म्हणजे काय की जे तरुण मुलांना आवडतं, वडापाव असेल, पावभाजी असेल, चमचमीत असेल, काय जे तिखट मसालेदार असं लोणची वगैरे, पापड, हे सगळं राजसिक आहार. याच्यामुळे काय होतं? सात्विक आहारामुळे मन सात्विक होतं. म्हणजे काय होतं? मन शांत होतं. आहाराचा डायरेक्ट परिणाम आपल्या मनावरती होत असतो. राजसिक अन्न जर वारंवार खाण्यात येत असेल तर मन राजसिक होतं. म्हणजे काय होतं? ते असं स्थिर राहू शकत नाही. सतत चलबिचल, सतत चलबिचल. एखादी काही गोष्ट करायची, असं करू का? नको नको. असं करू? नको. तसं नको, असं नको. नको असंच करते. निर्णयच होत नाही. ते राजसिक मन आणि ते राजसिक आहार त्याच्यावरती परिणाम करत असतो. म्हणजे पहिला झाला सात्विक, दुसरं झालं राजसिक, आणि तिसरं तामसिक आहार. तामसिक आहारामध्ये काय येतं? शिळं अन्न आणि मॅक्झिमम जास्त जर मांसाहार करत असतील, सततचा मांसाहार आणि सततचं शिळं अन्न जर येत असेल आहारामध्ये, तर त्याच्यामुळं मन तामसिक होतं. म्हणजे काय होतं? मन असं डल होतं. त्याला कशाच काही संवेदनशीलताच नष्ट होते. शेजारी काही ऍक्सिडेंट झालाय, काही झालंय, त्याचं काहीच वाटत नाहीये. मनाला ती संवेदनाच पोचत नाही. असं हे तामसिक मन होतं. हे शिळं अन्न आणि सततचा मांसाहार. तामसिकपणा म्हणजे एनर्जी डाऊन आणि सात्विक आहार म्हणजे एनर्जी अप. आपण आपलं लक्षात ठेवायचं की आपण आहारामध्ये काय काय करायचं. थोडं थोडं लक्ष दिलं आणि तरुण वयामध्ये आपण काही जर बदल केले ना तर ते घडतात बरं का. बघा आता चहा, कॉफी, आईस्क्रीम, पेस्ट्रीज हे सगळं राजसिक आहे. सतत चहा जर घेत असू तर आपली निर्णय क्षमता निघून जाते. सतत चरबीचर. आणि या तरुण वयात जेव्हा हॉस्टेलला मुलं असतात तेव्हा हेच आहार फार खूप काही प्रमाणात घेतला जातो. कारण अभ्यासाचाही ताणतणाव असतो. मनाची एनर्जी जर प्रचंड ताणतणाव असेल तर एनर्जी डाऊन होते. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला थोडा विचार करून आपली लाईफस्टाईल जी आहे ना त्याच्यामध्ये काही ना काही बदल करावे लागतील. आणि ते तरुण वयात होतात. आता एखादी म्हातारी आजी, तिला मी नाही सांगू शकत की तू आता चहा बंद कर, कारण आता तिचं वय झालेलं आहे आणि तिच्यात बदल करून करायचे तरी काय. आता तिला आनंद घेऊ द्या. पण या तरुण वयामध्ये जर काही चांगल्या सवयी लागल्या ना तर मग एनर्जी बिल्डअप राहते. कारण या तरुण वयातच आपण काही बदल करू शकतो आपल्या जीवनामध्ये, आपल्या संपूर्ण समाजामध्ये काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे संस्थापक आहेत श्री श्री रविशंकर गुरुजी आपण त्यांना म्हणतो, ते नेहमी म्हणतात की हे युवक आहेत ना, हे युवा शक्ती जी आहे तीच खरं देशाला घडवणार आहे. कारण त्यांच्यातच एनर्जी भरपूर आहे. आणि याच काळात जर त्यांनी चांगल्या सवयी लावून घेतल्या ना, मला साध्या आपल्याला आई वडील सांगतच असतात आपल्याला, अगं लवकर उठावं, काहीतरी व्यायाम करावा, काहीतरी प्राणायाम करावा,
आहाचं इकडचं बाहेरचं काही खाऊ नये, जरा चांगलं बोलावं, हे जे आहेत ना या सवयी आत्ताच लागतात. बघा, एखाद्या मुलाला एक चांगली जर सवय लागली ना तर ती आयुष्यभर त्याला ती काहीच करावं लागत नाही. सवय लागण्याचा अवकाश असतो. अहो, लहानपणी आपण जेव्हा छोटे छोटे होतो, 2 वर्षाचे, 3 वर्षाचे, आपण दात घासत नव्हतो. आई सारखी मागं लागायची, ब्रश घ्यायची आणि ती स्वतः पहिल्यांदा दात घासायची आपले. आणि मग आपल्याला सांगायचं तुम्ही घातले ना, तू आता तसं दात घास. पण आपण कंटाळा करायचो. मग आई म्हणजे तू घासले का दात? नाही घासले. मग आई सारखी मागं लागून लागून तिनं आपल्याला दात घासायची सवय लावली. आता आपल्याला किती जरी वेळ घातला तरी दात घासल्याशिवाय आपण जातो का? नाही. कितीतरी परीक्षेला जा, नाही आणखी कुठे जा, दात घासल्याशिवाय आपण कुठे बाहेर पडत नाही. हे आपल्या जीवनाचं अंग बनून जातं. असंच चांगल्या चांगल्या गोष्टींची सवय लावणं हे याच काळात घडतं, म्हणून ते करायचं. तर आपल्याला असं वाटतं आता मी तरुण आहे ना, काय मला काय होतंय, माझे लंग्स चांगली काम करतात ना, माझे हात पाय चांगले काम करतात, मला कशाची गरज आहे ना. पण नाही, आता मग कारण हे अनुभवाचे बोल आहेत. कसं असतं, ज्ञान 2 गोष्टींनी मिळत असतं, की आपली जी बुद्धी आहे प्रगल्भ बुद्धी, त्यातनं आपण ज्ञान कॅच करत असतो, आणि दुसरं अनुभवसिद्ध ज्ञान. तसं ह्या तरुण वयात मी आता बघते ना, ही तरुण मुलं आज प्रगल्भ बुद्धिमत्ता आहे. आम्हाला आता आम्ही बघतो की आमचे नातवंड त्यांच्याकडनं आम्ही मोबाईल चालवायला शिकलोय. आता सुद्धा मला ते माझं आडवं उभं चित्र झालं होतं, मला त्या मॅडमनीच सांगितलं की तुम्ही असं करा. म्हणजे हे आम्हाला येत नाहीये, आम्हाला शिकवावं लागतंय. पण आज ही तरुण मुलं, आता माझी छोटीशी नात आहे, तिला अजून येत नाही, तरी ती अशी करते, टक 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 फोन वाजवत करते सगळं. तिला इंटरनेट आम्ही बंद करतो, पण ती सांगते मला हे सुरू करून दे, हे सुरू करून दे. म्हणजे या वयात त्यांना हे येतंय, हे प्रगल्भ बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. ही पिढी मी तर म्हणते खूप भाग्यवान आहे की आताच्या नवीन पिढ्या येत आहेत ना, त्यांना निसर्गानं वरदान दिलेलं आहे की ही बुद्धिमत्ता त्यांना प्रचंड आहे. आम्हाला आश्चर्य वाटतं की आम्हाला येत नाही, ते ह्या मुलांना येतं. बघा, पण दुसरं पण काय आहे की या मुलांच्या मध्ये सहनशीलता आता कमी झालेली आहे. सहनशीलता कमी झाली आहे. ही बुद्धी प्रगल्भ झाली आहे, पण सहनशीलता, आईला जरा काही बोललं लगेच ऑफ होतात ही मुलं. मोबाईल जर काढून घेतला लगेच ऑफ होतात. म्हणजे ही सहनशीलता कशामुळे येणार आहे? काही ज्ञान घेतल्यामुळं, काही प्राणायाम केल्यामुळं, काही सुदर्शन क्रिया, ध्यान धारणा हे केल्यानंतर सहनशीलता येणार आहे, आणि ती फार गरजेची आहे. चांगलं आयुष्य जर जगायचंय तर सहनशीलता पण पाहिजे. आणि दुसरं, अनुभव सिद्ध जे ज्ञान असतं. आता मला माझे आई वडील सांगायचे ना, अगं लवकर उठावं, त्यावेळी मी पण ऐकायची नाही ना. पण आता लक्षात येतं, त्यावेळी ते म्हणायचे अगं जा पळायला जा, इकडे जा तिकडे जा, जरा दोरीवरच्या उड्या मार. पण मी ऐकायचीच नाही. मला वाटतं मला काय झालंय तेव्हा. पण नंतर जेव्हा लक्षात येते 30 नंतर, 35 नंतर, 40 नंतर जरा थकायला होतं, त्यावेळी लक्षात येतं माझे बाबा सांगायचे की हे करायला पाहिजे. त्याच वेळेला त्या सवयी जर लागल्या, हे अनुभवात आलेलं शहाणपण असतं बघा. त्यामुळे या तरुण वयाला थोडस काय करायचं, तुमची बुद्धी तर प्रगल्भच आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. कितीतरी अशा गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये आम्हाला माहित नाही तर तुम्हाला माहिती आहे. पण अनुभवानं जे काही आपल्या घरी वडीलधारी मंडळी असतात त्यांच्याकडनं जे काही ऐकतो, या कोर्सचा उद्देश असतो आहे. मी खूप धन्यवाद देते आयोजकांना की त्यांनी काहीही वेळ न घेता पटकन कार्यक्रम आयोजित केला, की त्या निमित्तानं या मुलांच्या कानावर काही ना काही चांगलं ज्ञान पडेल. आणि काही मुलांनी जरी हे आत्मसात केलं म्हणजे आमच्या या भारत देशावर त्याचा परिणाम होणार आहे. बघा, किती फार मोठा, खूप मोठा दूरदृष्टी आहे ही, खूप मोठी दूरदृष्टी आहे. आजचं जे काही युवा शक्ती आहे तेच आमचं भविष्य आहे. आणि आमच्या देशाचं जे काही आरोग्य आहे, त्याची जी काही मानसिक अवस्था आहे, त्याचं सामाजिक आरोग्य आहे, आर्थिक आरोग्य आहे, हे सगळं या युवा शक्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे या युवा शक्तीला हे एनर्जीचे स्रोत माहितीच पाहिजेत. पहिला आहे श्वास, दुसरं आहे तुमचं मन, तुम्ही कशा पद्धतीनं ते मन हँडल करताय, आणि तिसरं आहे तुमचा आहार. कधी राजसिक अन्न खायला हरकत नाही, पण रोज नको, रोज सात्विक आहारच असू द्या. आणि चौथा जो स्रोत आहे तो आहे पुरेशी विश्रांती, झोप. झोप आपल्याला 6 ते 8 तास ही मिळायलाच हवी.
बघा नाहीतर आपलं आता हे आहेच ना, मोबाईल आहे, काय टीव्हीचे कधी सिरियल आहे, काय ना काय याच्यामध्ये कधी आपला वेळ जातो रात्रीचा आणि आपली महत्वाची विश्रांतीचा काळ निघून जातो. तर थोडस मगाशी निलिमाताई म्हटल्या की अवेअरनेस जर आपल्याला असेल तर असं थोडंसं नियोजन जर आपण करू शकलो की आपण कधी उठायचं, कधी जेवायचं, कधी झोपायचं, कधी मोबाईल बंद करायचा, हे थोडस नियोजन जर करू शकलो ना आणि ती सवय जर आत्ताच लावून घेतली तर पुढे आपल्याला खूप काही चांगलं, आपल्या शरीर आपल्या हातात राहील, मन आपल्या हातात राहील आणि काही चांगली कार्य आपल्याला करता येतील. हा फार मोठा उद्देश आहे. कारण हे आपल्याला मनुष्य जन्मालाच हे आहे. बघा पशु पक्ष्यांना ते कधीही उशिरा उठत नाही. पशु पक्षी कधी उशिरा उठत नाही. भूक लागल्याशिवाय ते कधी खात नाही. आरबट चरबट ते कधीच खात नाही. एखादा वडापाव टाकला तरी कुठलंही गाढव सुद्धा त्याला हातला म्हणजे तोंड लावायला जमणार नाही. पण आपल्याला कसं आहे, असं मनुष्य जन्माला काय आपल्याला चॉईस दिलेला आहे. चॉईस 2 वेज आहेत आपल्याला, एक चांगला मार्ग आणि एक असा तुम्हाला जसा वाटेल तसा, मनाला मानेल तसा मार्ग. ही चॉईस इज युअर्स असं ते निसर्ग म्हणतो. त्यामुळं हे ज्ञान आता श्री रविशंकर गुरुजींना लोक भेटतात, त्यांना विचारतात की मी असं करू का, तसं करू का, तर ते म्हणतात की तुम्हाला ज्ञान आता मिळालेलं आहे, चॉईस इज युअर्स. की निर्णय तुम्हाला आशीर्वाद हमारा, म्हणजे निर्णय तुमचा आहे, तुम्ही निर्णय घ्यायचे. आणि याची सवय मी खरंच एक आईच्या दृष्टिकोनातून सांगते की खरंच माझ्या आता मुली मला 2 आहेत, त्यांची मुलं आहेत, हे सगळं बघताना मी जे बघते ना जवळून की यातनं आत्ताच काही सवयी लागल्या. बघा आता हा जो महत्वाचा एक टप्पा मी सांगणार आहे की याच काळात हार्मोन्सचा खेळ वर खाली होत असतो. म्हणजे काय असतं, स्त्री संप्रेरक आणि पुरुष संप्रेरक या तरुण वयातच त्यांचं ते जोमात असतात, खूप मोठ्या जोमात असतात. आणि मग तो सगळा जो खेळ आहे तो आपल्या मनाला कॅप्चर करत असतो. आणि याच काळात मग वेगवेगळ्या भावना त्या नैसर्गिकच आहेत. नाही एकाबद्दल आकर्षण वाटणं काय, ह्या नैसर्गिक भावना आहेत. पण जर आपल्या मनावर ताबा नसेल तर एखादं मूल त्याच्यामध्ये वाहत जातं आणि ते आयुष्य वाया जातं. मग या काळात आपल्या मनाला हा फक्त अवेअरनेस ठेवायचा आहे की अशा गोष्टी आहेत बाबा. हे जेव्हा ज्ञान असतं की हे हार्मोन लेवलचा हा खेळ आहे, मग काय करायला पाहिजे, इथं जर आपण काही उर्दू काही शब्द आपल्या तोंडातून गेले किंवा संस्कृत शब्द जरी काही आपण उच्चार करत असू तर त्याचा परिणाम काय होतो, आपला ब्रेन जो आहे त्याच्यामध्ये न्यूरॉन्स आणि नर्व्स म्हणजे काय मज्जातंतू आणि मज्जापेशी हे तिथं जे असतात त्यांना एक शिक्षण मिळायला लागतं आणि त्या कार्यरत होतात आणि त्या तशा पद्धतीनं त्यांना कंट्रोल कॉन्फिडन्स यायला लागतो आणि त्यांचा ताबा वाढतो. आणि म्हणून रोज डेली काहीतरी संस्कृत म्हणणं, उर्दू म्हणणं असं काही आपापल्या धर्मानुसार आपण म्हणू शकतो. त्यामुळं आपल्या जिभेला पण वळण लागतं, शब्दोच्चार चांगले येतात आणि आपली मेमरी स्ट्रॉंग होते आणि भावनांच्यावरचा कंट्रोल येतो. बघा मला पुन्हा जाता जाता सांगायचंय, किती वेळ थोडासा असेल तरी, की हे तरुण वय इथं ज्या आणि हे टीव्हीचं माध्यम आहे बरंच काही की त्यातनं ह्या भावना उद्दीपित केल्या जातात तसं. आणि त्या तशा भावना जर जास्त प्रभाव पडला तर तेच आपलं उद्दिष्ट आहे असं वाटायला लागतं काही मुलांना. आणि समजा त्यात ब्रेकअप झाला, काही ब्रेक झालं तर ती मुलं इतकी हताश होतात की विचित्र काही निर्णय सुद्धा घेतात. त्यामुळे मुलांना मला एवढं सांगायचंय की आपलं उद्दिष्ट फार मोठं ठेवायचंय की हेच ह्या सगळ्या सेकंडरी गोष्टी आहेत, या आयुष्यात मिळणारच आहे, त्याचाही आनंद मिळणारच आहे. पण त्या वेळेला आपलं करिअर करणं, आपल्या आई वडिलांची काळजी घेणं, ह्याच्या काही गोष्टी आहेत ना. आणि आपलं करिअर करून एक स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि एक चांगलं व्यक्तिमत्व तयार करणं आणि हे याच काळात शक्य असतं. याच काळात जाता जाता आणखी सांगते, मग अशी निलिमाताई म्हटल्या की या जगात या विश्वात आई वडील असे 2च लोक आहेत की त्यांना आपलं चांगलं व्हावं असं वाटत असतं. बघा आणि त्याच्यात ऍडिशन गुरु, हे सगळ्यांनाच फक्त वाटत असतं की तुमचं भलं व्हावं. या विश्वामध्ये अनेक असे फॅक्टर्स असतात, निगेटिव्ह एनर्जीज असतात की ज्याचा परिणाम ते आपल्याला कार्यरत असतात. तर त्याच्यासाठी डेली प्राणायाम, डेली मेडिटेशन, थोडा योगा हे जर करू शकलो तर फार त्याचा चांगला परिणाम होतो. आणि मग जाता जाता एक छोट्याशा गोष्टी की आई वडिलांचं जे आपलं एकमेकांचं आपलं रिलेशन आहे
कसं होतं, आई वडील जुन्या वळणाचे असतात. त्यांच्यामध्ये त्यांना काहीतरी तुम्हाला सांगायचं असतं, तू हे करच, असं केलंच पाहिजे. आणि तुमच्या बुद्धीला ते कळतं की हे बरोबर नाहीये. आई वडिलांच्या बद्दल रिस्पेक्ट पाहिजे, प्रेम पाहिजे, पण ते जे म्हणतायत ते पण ब्लाइंडली ओबे काही करायचं कारण नाहीये. मग काय करायचं याच्यामध्ये एवढं करायचंय की आपल्याला समजलंय की हे आई वडिलांचं हे बरोबर नाही, कळतंय. मग ते कोणत्या शब्दात सांगायचे हे मात्र कळलं पाहिजे आपल्याला. त्यांना पटवून देण्याची क्षमता आपल्याच पाहिजे. मग ती पटवून देण्याची क्षमता आपण जर हा जो काही साधना म्हणतात त्याला, काही प्राणायाम, योगा, नंतर ध्यानधारणा हे जर रेग्युलरली करत असू, आणि आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे YLTP नावाचा एक कोर्स आहे, येस प्लस नावाचा एक कोर्स आहे, वेलनेस नावाचा कोर्स आहे, ऍडव्हान्स मेडिटेशन कोर्स, ह्याचा जर तुम्ही थोडा आधार घेतला तर आपल्यामध्ये ती क्षमता येते की आपलं म्हणणं पटवून द्यायचंय. आणि हा संवाद आई वडिलांच्या मधला आणि आपला कधीही घालवायचा नाही. तर आई वडील सांगतायत, आपल्याला ते पटत नाही, आपण सोडून देतो, त्यांचं काय ऐकायचंच नाही, त्यांना निग्लेक्ट करायचं, असं नाही करायचं. त्यांच्यातला संवाद कधीही सोडायचा नाही. पण हे 2 व्यक्ती आणि गुरु आपल्या हिताचंच नेहमी चिंतन करत असतात. मग इथं आपल्याला कसं असतं, आई वडील पहिल्यांदा काय करतात तुम्हाला सांगतात, आणि मग तुम्हाला सांगतात आणि मग तुम्ही लक्ष देत नाही म्हणलं की मग ते काय करतात, थोडंसं निग्लेक्ट करतात, जाऊ दे हे काय ऐकतच नाही, असं करतात. मग त्यांना काही दिवसांनी वाटायला लागतं हे अरे असं नाही करून चालणार. मग ते काय करतात, डबल फोर्स लावतात. नाही तू करायलाच पाहिजे, मी असं करेन, नाही तर मी आत्महत्या करेन, तू नाही ऐकलं तर मी असं करेन, असं पण आई वडील शस्त्र वापरतात. आणि मग ते झाल्यानंतर त्यालाही तुम्ही दाद नाही दिली तर मग शेवटचा ते पर्याय निवडतात की रेसिग्नेशन, आता बास, सोडून दिलं, हा माझा मुलगाच नाही, ही माझी मुलगीच नाही, असं ते सोडून देतात. तर त्यामध्ये काय होतं, आपलं नातं तुटतं. नातं नाही तुटून द्यायचं. हे त्यांच्या कसं असतं, आपण लहान असताना आईचा पदर धरून ते सगळे असतात लहानपणी, पण जसं जसं जातो ना तशा आपल्या प्रायोरिटी बदलतात. त्यांच्या नाही बदलत, त्यांच्या प्रायोरिटी कायम आपणच असतो. आयुष्यभर त्यांचं ते कायम आपणच असतो. त्यामुळं मला जाता एवढं सांगायचंय की आपले महत्वाचे निर्णय त्यांना सांगा. करिअरचा निर्णय असेल किंवा तुमचा जोडीदार निवडण्याचा निर्णय असेल, तर ते निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. त्यांना असं अंधारात ठेवून काही करू नका. आणि पटवून देण्याची क्षमता ती जर आली ना तर मग बघा सगळंच व्यवस्थित होतं आणि मग चांगले नातेसंबंध सांभाळले जातात. तर अशा पद्धतीनं हे करण्यासाठी एनर्जी पाहिजे. त्यामुळे 4 सोर्स ऑफ एनर्जी काय, पहिल्यांदा आहे श्वास, दुसऱ्यांदा आहे आपलं मनाची अवस्था, तिसरं तुमचा आहार, आणि चौथं झोप, पुरेशी विश्रांती. तुम्हाला पटलं तर थम्सअप करा. मला काही थोडी लोक दिसत आहेत की थम्सअप करा आणि तुम्हाला काय बरं वाटतंय का, शेवटी कोर्स झाल्यानंतर तुम्ही आम्हाला थोडंसं तुमचं मत सांगा आम्हाला की खरंच हे गरजेचं आहे का. आज आम्ही 4 जण इथं आलोय, आज नवरात्र चालू आहे, ही स्त्री शक्ती तुमच्याकडे आलेली आहे, की काही ना काही हे बरं आहे का, बरं वाटतंय का, हे तुमच्याकडनं मला कळून द्या. हा, तर आता हे कळणं भरपूर झालं, पण आता ऍक्शन घेऊया आपण. हा, की आता आपण प्राणायाम करू, ओंकार करू, ध्यान धारणा करू. ओव्हर टू निलिमा. थँक्यू मॅडम, खूप सुंदर, किती सुंदर मॅडमनी सांगितलं. हा, तर पहिले डोळ्यापुढे आई वडील ठेवूयात, मग बाकी सगळे. हा, मग आता साधना करूयात ना सगळेजण. आता तुमचे व्हिडिओ जर चालू असतील तर जरा बरं पडेल, तुम्हाला करून घेताना आम्हाला जरा दिसलात तर आम्हाला जरा ते बरं पडेल की तुम्ही बरोबर करताय. तर आता प्रत्येकाने फिजिकल फिटनेससाठी नित्य नेमानी सूर्य नमस्कार उद्यापासून सुरू करायचे. झोप पुरेशी घ्यायची, मॅडमनी सांगितलंय, वेळेवरी 10ला झोपायचं, 5:30ला पहाटे उठायचं. 12 सूर्यनमस्कार उद्यापासून कंपल्सरी. पहिली गोष्ट, त्या सगळी योगासन आहेत. आता आम्ही करून नाही घेऊ शकत, नाही तर भक्ती दिदी घालून दाखवते, पण आता वेळेच्या अभावी. ठीक आहे. आणि कमिटमेंट, बास, या कोर्सचं उद्दिष्ट तेवढंच आहे, कमिटमेंट. सूर्यनमस्कार, फिजिकल फिटनेस आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आता आपण भस्त्रिका प्राणायाम, ओम आमीनचा उच्चार आणि ध्यानस्थमन मेडिटेशन प्रात्यक्षिक करून घेणार आहे. ठीक आहे. तर भस्त्रिका प्राणायामासाठी
दोन्ही हाताच्या उपाध्ये टीचर तुमच्याकडून त्या करून घेतील. फक्त थोडेसे मी इन्स्ट्रक्शन देते. दोन्ही हाताच्या हलके बंद मुठी खांद्यालगत ठेवायच्या आहेत. व्हिडिओ बंद असल्याने मला दिसत नाहीये. कोपर स्वतःच्या बरगड्यांच्या जवळ. हा, व्हेरी गुड. आता हे तुम्ही बसलेला आहात साधी मांडी सुखासनात. त्याच्यासाठी या भस्त्रिका प्राणायाम, भस्त्रिका म्हणजे भाता, लोहार जसा भाता खेचतो. ओके, विश्राम करूया तोवर, 1 मिनिट हात मांडीवर ठेवूया. लोहार जसा भाता खेचतो आणि जास्ती अग्नी प्रज्वलित प्राणवायू देऊन करतो, तसं आपण या भस्त्रिका प्राणायामात मॅडमनी सांगितलं तसं आपली लंग्स एक्सपांड करणार आहेत. बघा, कोविड कोरोनाच्या काळात सगळे प्राणायाम करा म्हणून आम्ही डॉक्टर लोक सांगतोच आहे, तर ते आता आधीच प्रिव्हेन्शन आपलं चाललंय. व्हेरी गुड. तर वज्रासन घालायचंय आपल्याला. तर वज्रासन माहिती आहे सगळ्यांना. आता तुम्ही जे बसलेले आहात ते साधी मांडी सुखासनात बसलेला आहात. मी भक्ती दिदीला विनंती करते की तुम्ही थोडंसं वज्रासन लोकांना घालून दाखवावं. वज्रासन म्हणजे नमाज पढायला जसं बसलं जातं ना, तसं 2 पावलांवर पावलं फ्लॅट ठेवून बसायचे, जेणेकरून आपला स्पायनल कॉर्ड मस्त असा उभा ताठ राहतो आणि एनर्जी फ्लो राहते. हा, भक्ती दिदी दिसतीये, परफेक्ट, व्हेरी गुड. ओके, वज्रासन आता ज्यांना शक्य त्यांनी घाला, अदरवाईज साधी मांडी सुखासनात बसून केलं तरी चालेल. दोन्ही हाताच्या हलके बंद मुठी खांद्यालगत. हा, कोपर स्वतःच्या बरगड्यांच्या जवळ. आता जेव्हा उपाध्ये टीचर इन म्हणतील, तुम्ही आधी स्क्रीनवर उपाध्ये टीचर भक्ती दिदीकडे बघा. जेव्हा इन म्हणीन मी, त्यावेळी त्या श्वास घेतील, त्यांचे हात वर जातील, दोन्ही मुठी उघडतील. ओके, आणि मी जेव्हा 11 मोजेन त्यावेळी त्यांचे दोन्ही हात खाली येतील, बंद मुठी होतील परत आणि त्या उच्छ्वास सोडतील. ओके, हा, आता मी त्यांच्याकडनं हे इन्स्ट्रक्शन देऊन दोघी करतात, तुम्ही सगळेजण बघा आणि मग नंतर आपण प्रॅक्टिकल करणारच आहोत. मी 5 आकडे मोजोस्तोवर त्यांना इन्स्ट्रक्शन देतीये. हा, इन 1, in 2, in 3, in 4, in 5. विश्राम विश्राम. हात मांडीवर, तळवे आकाशाच्या दिशेने. निसर्ग द्यायला बसलाय, पालथे गडे नको. नेहमी हात आकाशाच्या दिशेने. हा, ओके. भक्ती दिदी रिलॅक्स झालीस तरी चालेल, वज्रासन सोडलंच तरी चालेल. उपाध्ये टीचर तुमच्याकडून करून घेणार आहेत. मग काय काय झालं? इन म्हटलं की श्वास घेतला, हात वर मुठी उघडल्या, 11 मोजला, हात खाली, उच्छ्वास, परत बंद मुठी. आपल्याला एनर्जी हवी आहे. मग आपण 5 मध्ये डोळे उघडे ठेवून एनर्जी नाही मिळत. आपण जेव्हा डोळे उघडे ठेवतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यांमधून एनर्जी बाहेर जाते आणि बाहेरची नकारात्मक ऊर्जा डोळ्यांमधून स्वतःच्या शरीरात. म्हणून प्राणायाम मेडिटेशन करताना डोळे बंद, म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो. आणि मग मॅडम म्हणाल्या तसं समजावण्याची प्रक्रिया किंवा दुसऱ्याला समजून घेण्याची. बाळानो, आता तुम्ही सगळे आई वडिलांच्या छत्राखाली असता. मुली लग्न होऊन सासरी जातात आणि मग एकदम छत्र, किंवा मुला पण बायको करून आणतात आणि मग एकदम काहीतरी वेगळं जाणवायला लागतं. तर ह्याच्यासाठी तुम्ही सगळे अतिशय भाग्यवान आहात की अगोदर तुमचा कोर्स होतोय शिक्षण घेत असताना. व्हेरी गुड. तर भस्त्रिका आपण 15 गॅप 15च्या 3 राऊंड मध्ये करणार. आणि बघा, जेव्हा आपले डोळे बंद असतात ना, तेव्हा आम्ही इन्स्ट्रक्शन्स दिल्या की ताबडतोब करतात आपल्याला. ओके, त्याच्यानंतर आपण वज्रासन सोडून डोळे बंदच ठेवून साधी मांडी सुखासनात हात मांडीवर ठेवून आरामात बसायचे. फक्त मान पाठ ताठ ठेवायची. आपण ताण काढायला बसलोय. मग आपण 3 वेळा ओम किंवा 3 वेळा आमीनचा उच्चार करणार आहोत. जात, धर्म, लिंगभेद सगळ्याच्या पुढे आहे सगळं हे, हो की नाही? त्यामुळे ज्यांना ओम म्हणायचे ते ओम म्हणतील, ज्यांना आमीन म्हणायचे ते आमीन म्हणतील, ज्यांना आमेन म्हणायचे ते आमेन म्हणतील, नो प्रॉब्लेम. आणि त्याच्यानंतर तसंच डोळे बंद ठेवून आपण राम ध्यान किंवा अल्ला ध्यान प्राणायाम करणार आहोत. मोठा राम किंवा मोठा अल्ला 20 वेळा उपाध्ये टीचर म्हणून दाखवतील. मध्यम राम किंवा मध्यम अल्ला 40 वेळा आणि भरभर राम किंवा भरभर ला
4 मोठे श्वास घेऊन सोडस तोवर. आणि त्याच्यानंतर 2 मोठे राम किंवा मोठे अल्लाह आणि मग डोळे बंद ठेवून आहे तसंच शांत बसून राहून मेडिटेशन. बघा, मेडिटेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. लोकांना असं वाटतं मेडिटेशन करायचं म्हणजे विचारच येऊ द्यायचे नाही, विचाराला थोपवायचं. नाही 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 नाही. विचार येतील आणि जातील. आपण डोळे बंद ठेवून बसून राहायचं, विचाराला अडवायचंच नाही. समजा आम्ही म्हंटल की नाचणारं माकड बंद डोळ्यांपुढे आणू नका, ते हमखास येतं. त्यामुळे विचार आपलेच आहेत, येणार जाणार, पण त्याचा डिकॉन्सन्ट्रेशन केल्याचा फायदा तुम्हाला अभ्यासात होणार आहे. तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. आणि आपण शरीराची स्वच्छता रोज करतो, अंघोळ. अरे पण मनाची स्वच्छता, मनाचं ब्रशिंग, मनाचा व्हॅक्युम क्लीनर म्हणजे मेडिटेशन. आणि रोज कमीत कमी 5 ते 10 मिनिट डोळे बंद करून बसायचं. भस्त्रिका, ओम आमीनचा उच्चार, राम ध्यान, अल्लाह ध्यान आणि 5 ते 10 मिनिट डोळे बंद ठेवून मेडिटेशन. मग बघा कसं तुम्हाला वाटतंय. आता प्रात्यक्षिकच बघा तुम्ही कसं वाटतंय, मग आम्हाला सांगा. ओके, ओव्हर टू उपाध्ये टीचर. थँक्यू निलिमाताई. आणि सगळ्यांना खूपच महत्वाचं हे तुमचे दिवस आहेत आणि त्यात एवढं छान कॉलेजचे सगळे स्टुडंट आहात आणि खूप महत्वाचा चांगला निर्णय घेतला युवा पिढीने. त्याचा आनंद आहे, कारण सध्या खूप गरज आहे मुलांसाठी हे सगळं ज्ञान मिळणे. बऱ्याच जणांना माहित पण असेल कदाचित, आणि जे लोकांसाठी पहिल्यांदा आहे त्यांनी 100% करावं अशी अपेक्षा आहे आमची. व्हिडिओ ऑन केलं तर आम्हाला पण कळेल की 100% तुम्ही करताय. असू द्या, तुम्ही कदाचित काही क्लासेस वगैरे असेल तर आपण म्हणल्याप्रमाणे ऊर्जाचे 2 स्रोत आपण बघणार आहोत प्रात्यक्षिक. पहिला आहे वज्रासन मध्ये भस्त्रिका प्राणायाम, जे आपण 5 वेळा केला इन 1. ते आपण 15, एक राऊंड झाला की विश्राम, परत 15चा दुसरा राऊंड, 3 ते 5 सेकंद विश्राम, परत 15चा तिसरा राऊंड. हे तिन्ही झाल्यानंतर आपण सुखासनात मांडी घालून ओम आमीन म्हणणार आहे आणि नंतर रामध्यान. मग ज्यांना जमेल त्यांनी 100% डोळे बंद करूया, किंवा ज्यांना दुसरं काय असेल त्यांनी फक्त शिकून घेऊया. समजा आपल्याला वाटतंय डोळे उघडतील तर सरळ डोळ्यावर रुमाल बांधला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. आणि चुकलं तरी चालेल, काही हरकत नाही. आम्हाला परत फोन करून विचारू शकता. ओके उपाध्ये टीचर. ज्यांना जमते ते वज्रासन मध्ये बसतील किंवा चेअर मध्ये असतील, बेंचेस मध्ये, कुठे तुम्ही बसला असेल तिथं पाठीचं कणा फक्त ताट आहेत. वज्रासन मध्ये आपोआपच असतं, पण वज्रासन नसेल तर पाठीचा कणा ताट ठेवूया. नख समोरच्या दिशेने. आता डोळे जे बंद करायचे ते सगळं झाल्याशिवाय उघडायचे नाहीत. आई वडिलांचं स्मरण म्हणजे डोळे बंद राहतातच. एक साधारण श्वास घेऊया आणि सावकाश सोडून देऊया. आणि जोशपूर्ण भस्त्रिका सुरू करूया. इन आउट. श्वास घ्या, सोडा, हात वर खाली. इन 4, इन 5, हात वर, हात खाली, हात वर, हात खाली, हात वर, हात खाली, हात वर. श्वास घ्या, खाली, श्वास सोडा. हात वर, खाली, हात वर, खाली, हात वर, खाली, हात वर, खाली. श्वास घ्या, सोडा. हात वर, खाली. डोळे बंद, डोळे बंद, डोळे बंद, डोळे बंद. हात मांडीवर, हात आकाश दिशेने उघडे. डोळे उघडायचे नाही. दुसऱ्या राऊंड साठी पोझिशन घेऊया. दोन्ही हाताची सलसल खांद्याच्या समोर, कोपर बरगड्याने चिटकून ठेवूया. डोळे बंद आहेत. कुठलं ताणतणाव नाही, सहज बस. एक साधारण खोल श्वास घ्या आणि सावकाश सोडून द्या. डोळे बंदच राहू द्या. आणि साध्या श्वासाबरोबर जोशपूर्ण भस्त्रिका सुरू करूया. हात वर,
1, खाली, हात In. वर, 2, खाली, हात In. वर, श्वास घ्या, 3, खाली हात उच्छ्वास, In. वर, 4, खाली, In. डोळे बंद, हात 5, वर, खाली, In. हात वर, 6, खाली, In. वर, 7, खाली, In. हात वर, 8, खाली, In. 9, In. 10, In. 11, In. 12, In. 30, In. 40, In. 50 and relax. विश्राम डोळे बंद, करूया. डोळे बंद. आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म ऊर्जा जाणवते तिथे लक्ष घेऊन जाऊया. भस्त्रिका प्राणांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या राऊंडसाठी पोझिशन घेऊया. दोन्ही हाताच्या हलके बंद, मुठी खांद्यालगत, डोळे बंद. एक साधारण खोल श्वास घ्या. सावकाश सोडून द्या डोळे बंद आहेत. आणि जोशपूर्ण भस्त्रिका सुरू करूया. इन, हात वर, आउट, खाली, हात इन, वर, आउट, खाली, हात इन, वर, आउट, खाली, श्वास इन, घ्या, आउट, सोडा. इन, 5, इन, 6, इन, 7, इन, 8, इन, 9, in 10, in 11, in 30, in 40, in 50 and relax. विश्राम करूया. हात मांडीवर, तळहात आकाशाच्या दिशेने उघडा. जर आपण वज्रासनामध्ये बसला असेल तर सुखासनामध्ये बसूया. तर डोळे डोळे बंद बंदच राहतील. आहेत. डोळे बंद, चेहऱ्यावर सुंदरसे स्माइल. एक साधारण खोल श्वास घ्या आणि सावकाश सोडून द्या. आता आपण 3 वेळा ओम किंवा आमीन म्हणणार आहोत. परत एक खोल श्वास घेऊया आणि श्वास सोडताना ओम किंवा आमीनचे उच्चारण करूया. डोळे बंदच आहेत. आपलं लक्ष आपल्या शरीराकडे आहे, आपल्या हृदयाकडे आहे. असं म्हणतात की हृदयात आपण आपल्या आवडीच्या व्यक्तींना ठेवतो. ते आवडीचे व्यक्ती कोणी असू शकतात. आपले आई वडील, आपले मित्र, आपले कोण गुरु असतील किंवा आपले आवडीचे देव. जे कोण आवडीचे असेल त्यांचं स्मरण करूया, ज्यांच्याकडून आपण चांगल्या गोष्टी शिकतो. त्यांचे स्मरण करून आपण राम ध्यान, अल्लाह ध्यानसाठी तयार होऊया. श्वास घेऊन सोडताना राम म्हणायला सुरुवात करूया.
राम 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 डोळे बंद आहेत. आपलं लक्ष जवळपासच्या वातावरणामध्ये जे काही आवाज येतात तिकडे घेऊन जाऊया. डोळे बंद आहेत. कुत्र्याचा आवाज येतोय, कोणाचा बोलण्याचा आवाज येत असतील, गाड्यांचा हॉर्नचा आवाज येतो, जे काही आवाज येतात ते प्रत्येक आवाज आपल्याला आवडतील किंवा ना आवडतील तरी त्यांचा स्वीकार करूया. आपलं लक्ष आपल्या मनाकडे घेऊन जाऊया. मनामध्ये जे काही विचार येतात, विचार चांगले असतील किंवा वाईट असतील, विचार जसे असतील तसे, कुठलेही विचार अडवायचे नाही. विचार येतील आणि जातील, फक्त आपण लक्ष घेऊन जाणार. आपल्या भाव आणि भावना दुःखाच्या किंवा सुखाच्या असतील, कुठलेही भाव आणि भावना अडवायचं नाही, ते आपलेच आहेत. भाव आणि भावना येतील आणि जातील, फक्त आपण लक्ष घेऊन जाणार आहोत.
आपलं लक्ष आपल्या शरीराकडे घेऊन जाऊया. त्यात आत जाणारा श्वास आपल्याला ऑक्सिजन देत आहे, एनर्जी, ऊर्जा देत आहे. आणि बाहेर पडणारा श्वास कार्बन डायऑक्साईड शरीराला विश्राम करत आहे. हे शरीर देवाने दिलेलं, हे प्रकृतीने दिलेलं एक अनमोल गिफ्ट आहे, गॉड गिफ्ट. ते जसं असेल तसं आदर ठेवूया. स्वतःची काळजी घेऊया, त्यांची पण केअर करू. मानाने सन्मान ठेवूया आणि दुसऱ्यांना पण मानाने सन्मान देऊया. ऊर्जेचा चौथा स्त्रोत शांत मन. याचा आपण करत आहोत शांत. आपलं लक्ष आपल्या विचारांकडे घेऊन जाऊया. वातावरणामध्ये येणारे आवाजाकडे लक्ष आहे. त्यांनी आपल्याला जन्म दिलेत, आपले आई वडील, त्यांचे मान सन्मान ठेवूया. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम शांति शांति शांति. एक खोल श्वास घ्या आणि सावकाश सोडून द्या. आजपासून आपण सुरुवात जी केली आहे थोडी प्राणायामाची, ते कंटिन्यू ठेवूया. थोडं योगासन, सूर्यनमस्कार, भस्त्रिका, ओंकार, राम ध्यानाने 5 ते 10 मिनिट मेडिटेशन, शांत बसणे. एक साधारण खोल श्वास घ्या आणि सोडत असताना पूर्ण समाधान वाटेल तेव्हा हात डोळ्याला ठेवून डोळे उघडत हात बाजूला करूया. खूप सुंदर. पुन्हा एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद. माननीय असोसिएट डीन अँड प्रिन्सिपल डॉक्टर मासालकर, डॉक्टर तांबोळी, डॉक्टर पाटील, सर्व प्रोफेसर्स आणि सर्व स्टुडंट्स यांचे आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग टीम तर्फे मनापासून आभार मानतो. आम्हाला या कार्यक्रमात सहभागी म्हणजे चान्स दिल्याबद्दल, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद सर. आणि पुढे प्रश्न आहे, शंका आहे. हो विचारा ना. पोळ मॅडम विचारा सर. भस्त्रिकेबाबत आहे, मी पाहिलेलं आहे, युट्यूबवर पण आलेले आहेत, करताना पण पाहिलेलं आहे. असे
वरून हात एकदम जोरात घेतात असं सोडतात, ते बरोबर आहे का, योग्य आहे का चुकीचं आहे? आणि ती फुफ्फुसाची कॅपॅसिटी खूप वाढती म्हणून सांगितलेलं आहे असं जोरात. तर कोणतं योग्य कोणतं अयोग्य ते जरा सांगितलं बरं होईल. हा, तर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारानं भस्त्रिका शिकवली जाते. आपल्या आफ्टर क्लिनिकच्या माध्यमातून इथं फक्त आपल्याला काय आहे की हातांचा थोडासा force आपल्या हो मॅडम, आवाज नीट येत नाही. हा, एक मिनिट. हा, येतोय आवाज? हा येतोय. कोणाचा तरी माईक चालू आहे. हा, mute बडेंचा करायला लागेल. हा बडेंचा म्यूट करायला पाहिजे. बाकीच्याने हा. म्यूट करा हो. हा, ठीक आहे, ठीक आहे. बाबासाहेब. हा, बरोबर आहे, बरोबर. तर भस्त्रिका वेगवेगळ्या पद्धतीने शिकवली जाते. कुठलीही आपल्याला जे सूट होईल काही हरकत नाहीये. फक्त याच्यामध्ये उद्देश एवढाच आहे की श्वासाला थोडासा फोर्स मिळावा. हा, आणि याच्यामध्ये काही ब्लड प्रेशरचे जर पेशंट असतील तर त्यांनी फोर्सफुल करून चालणार नाहीये. हा, त्यामुळे आपल्या पद्धतीनुसार करायला हरकत नाहीये. करायला हरकत नाही. बीपीचा त्रास नसेल तरी हरकत नाही. पण इथं हा मध्यम मार्ग आपल्या ऑटोप्लेनने सांगितलाय की तुम्ही फक्त हातांचा थोडासा फोर्स श्वासाला घ्या. नुसतं थोडासा श्वासाला थोडं फोर्स मिळाला की लंग्स थोड्या वेळात जास्त प्रसरण पावतील, थोड्या वेळात जास्त आकुंचन पावतील. एवढा त्याचा मागचा उद्देश आहे. हा, काही कुठल्याही पद्धतीने फक्त बीपीच्या लोकांनी थोडस सावकाश. आम्ही तो सांगतो की बीपीच्या लोकांनी सुद्धा सावकाश करा, असं केलं तरी चालतं. म्हणजे आपली कारण प्राणायाम हा प्रत्येक व्यक्तिगत वेगवेगळा आहे. कोणाची कशी कॅपॅसिटी आहे, कशी आहे, त्याप्रमाणेच आपल्याला त्याचा फायदा मिळावा, त्याचा आपल्याला त्रास होऊ नये. दुसरा प्रश्न आहे की पतंजली योगामध्ये रामदेव बाबांनी सांगितलं की खांदे पण हलवायचे नाहीत, हात हलवायचा नाही, कुठलाच अवयव हलवायचा नाही, फक्त फुफ्फुस भरला जायचा असं सांगितलं. हा, हात हलवायचा नाही, खांदे उचलायचे नाहीत, खांदे हलवायचे नाहीत. हा. तर हे शंका आहे की काय करायचं नक्की? हा, कसं आहे की तुम्ही काय करा, आता एक 2-3 प्रकार तुम्ही करून बघितले, तर त्यातला तुम्हाला कुठला सूट होतोय तो आपण आपल्यासाठी आचरणात आणायचा. तुम्हाला तर हेच बरं वाटलंय की आपल्याला काही त्रास न होता एनर्जेटिक वाटतंय, किंवा तो पतंजलीचा करून आपल्याला एनर्जेटिक वाटतंय, तर आपण ठरवायचे की कोणतं फॉलो. कुठलेही आपल्याला जे त्रास न होता एनर्जेटिक वाटतंय ते आपण फॉलो करायचं. फक्त दोघांची सरमिसळ तेवढी व्हायला नको. फॉलो केलं की त्याचा आपल्याला फायदा होतो नक्कीच. की आपल्याला एनर्जी लेवल कशी वाटते, आपल्याला त्रास तर नाही ना, आणि थोडस कुणाच्या काहीतरी पुढं थांबून आपण ते शिकून घ्यायचे. एवढे थोडस तत्व पाळलं तर मग आपल्याला त्याचा मॅक्झिमम होऊ शकतो. फक्त एकत्र असं कुठलं एक महत्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं. नवरात्री महोत्सवामध्ये सगळ्या देवी भेटल्या असं वाटलं. खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू. आणि कोणी विद्यार्थी एखादं कोणी करेल का एक्सपिरियन्शियल? हा, गायकवाड ताई. धन्यवाद मॅडम. नक्कीच आपला भारत देश युवकांचा देश आहे आणि या युवा पिढीच्या आरोग्यावर देशाचं सामाजिक, आर्थिक, भावनिक तसेच मानसिक आरोग्य अवलंबून आहे. व मॅडम म्हटल्याप्रमाणे आजच्या आपल्या पिढीमध्ये पोटेन्शियल भरपूर आहे, मात्र सहनशीलता कमी आहे, थोडीशी दैनंदिन जीवनाची शिस्त कमी आहे. आणि ही शिस्त लावण्यासाठी आजच्या आपल्या आरोग्य, आहार, प्राणायाम आणि ध्यान शिबिराच्या माध्यमातून आपण आम्हाला केवळ शाब्दिक ज्ञान दिले नसून जीवनात कृतिशीलपणे करता येईल असे ज्ञान भांडार आम्हाला दिले, मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी कृषी महाविद्यालय पुणेच्या वतीने आपले मनापासून आभार मानते. थँक्यू. थँक्यू. यानंतर कोणाला काही प्रश्न आहेत का? नाही, ठीक आहे. थँक्यू डॉक्टर तांबोळी. तुमच्यामुळे हे केवळ शक्य झालं. झटपट एकदम थँक्यू व्हेरी मच. ओके मॅडम, आपला अतिशय धन्यवाद, आभारी आहे. कारण का जर तुम्ही देखील म्हणजे स्पॉन्टेनियसली तुमच्याकडून मला ही खरं ऍक्च्युली अपेक्षित नव्हतं की तुम्ही इतका फास्टपणे आम्हाला रिप्लाय द्याल. तुम्ही ह्या 4 देवींनी अतिशय छानपणे इलिस्ट्रेशन करून दिलं. ठीक आहे. मी आणि माझी मिसेस आता आम्ही युट्यूबवर जॉईन झालेलो, टीव्हीवर युट्यूबवर जॉईन झालेलो आहे. बरं, वा
ओके 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 सर. थँक्यू. लिव्ह धन्यवाद करूया. सर. नाही मॅडम प्लीज वेट. ओके ओके. यानंतर मी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर पी.व्ही. पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना 2 शब्द मार्गदर्शन करावे. अरे एवढा मोठा भांडार आपल्याला मिळाल्यानंतर माझ्याकडून काय मिळणार आहे? 4 योगिनी आल्यानंतर, 4 योगिनीची शक्ती आपल्याकडे आल्यानंतर आता बोलण्याच नाही. कृती पण, कार्यशाळा पण झाली, कृती पण करून घेतली, शक्ती खूप मिळाली आहे. आणि फक्त एवढंच म्हणेन की या योगिनींचा आमचं कॉलेज, मी स्वतः, आमचे विद्यार्थी ऋणातच राहतील, आभार मानणार, ऋणामध्ये राहू. खूप खूप धन्यवाद. नवरात्रीमध्ये एवढा मोठा ओके. तोफा तुम्ही दिलेला आहे. ओके खूप मोठं शक्ती दिलेली आहे. ओके. शक्ती, देवी म्हणजे शक्तीच असते. 64 योगिनी म्हणतात. 6 आधीच नसतील तर 4 आहेत, आलेले आहेत आमच्यापर्यंत. 64 योगिनी. खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. आपण असेच बोललेले राहू. कधी लागलं तर सांगा. मी पण प्राणायाम योगा शिबिर घेत असतो विद्यार्थ्यांसाठी. ऑनलाईन पण घेतलेले आहेत. कोविडमध्ये वाव. 3 शिबिर मागच्या वर्षी घेतले, सर्टिफिकेट दिलेले, कोर्सेस घेतलेले आहेत. ग्रेट. कुठे जाईल तिथे घेत असतो शिबिर. त्यांचे चांगले रिझल्ट आले आहेत. वा. 70% नापास व्हायचे ते 70% फर्स्ट क्लास मध्ये पास झालेले असे वाव. ग्रेट. थँक्यू. वा. थँक्यू थँक्यू. माझे घरचे सगळे करतात. वाव. धन्यवाद मॅडम. संस्थान पण बोलवत असतात, अक्कलकोट स्वामी संस्थान वगैरे असे बाहेरचे पण बोलवतात. तिथं जाऊन घेतो. त्यांचे पण रिझल्ट चांगले आलेले आहेत, रिटर्न मध्ये आलेले आहेत. धन्यवाद. वा. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान खूप छान. ओके. थँक्स. धन्यवाद सर. स्क्रीनशॉट्स घ्या मॅडम. सगळ्यांनी चालू करा आपले व्हिडिओ. स्क्रीनशॉट हो, घ्या सर. बेटा. स्क्रीनशॉट मध्ये कमी पडतो आपण, घेतच नाही काहीच. आणि ते पुन्हा येत पण नाही. नंतर एकदा केलं की संपलं आपलं, असं होतं. कंटिन्यू करायचं आहे बाळांनो आपण. हो. निलिमा धन्यवाद मॅडम, सर. हा. एक रिक्वेस्ट होती. हो सर, आता ज्या वेळेला कॉलेजेस फिजिकली चालू होतील, हो हो. जर शक्य असेल तर तुम्हाला जर फिजिकली येऊन जर आम्हाला थोडस अजून जरा त्याचा अनुभव देता आला तर अजून जरा खूप इफेक्टिव्ह होईल. हो चालेल ना. आम्हाला पण परवानगी मिळाली आर्ट ऑफ लिव्हिंग कडनं ऑफलाईन घ्यायची की जरूर येऊ आम्ही. हा, डेफिनेटली येऊ. ओके. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. ओके. गुड डे. धन्यवाद सर. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाच्या अखेरच्या ओके सॉरी, नमस्ते मॅडम काहीतरी बोलू इच्छिता. मला एक छोटीशी अनाउन्समेंट करायला आवडेल. आता तो वर्कशॉप तुम्हाला आवडलाच, पण आपला आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपीनेस कोर्स आम्ही ऑर्गनाईज केलाय 16 ते 18 ऑक्टोबर. तर आपले हे जे तुमचे कॉलेजचे जे शिक्षक गण आहेत आता समोर, त्यांनी तो केला तर तुम्हाला जास्त फायदा होईल आणि आणखीन चांगला अनुभव येईल. तर आपला एक 16 तारखेला 4 दिवसाचा कोर्स आहे, संध्याकाळी 6 ते 8. तर तुम्ही तो जॉईन करू शकता आणि आतापेक्षा जास्त अनुभव घेताल आणि त्याचा जास्त फायदा होईल तुम्हाला. आणि तुमच्या अनुभवाने आपण पुढे कंटिन्यू करू शकतो. आपण विद्यार्थ्यांचा पण ऑफलाईन कोर्स जेव्हा आम्हाला परमिशन मिळेल तेव्हा आपण घेऊ शकतो. कारण की आता या यंग जनरेशनला जास्त गरज आहे. तुम्हालाही आहे, सगळ्यांनाच आहे, पण या जनरेशनला जास्त गरज आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत आमची एक महत्वाची सुदर्शन क्रिया म्हणून आहे ती पोहोचवू शकतो. आणि तुम्ही पण याचा लवकरात लवकर फायदा घ्या. तुम्हाला डिटेल्स पाठवते कोर्सचे. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्याकडे वळताना मी सेकंड इयर NSS व्हॉलेंटियर ऋतुजा डुमरे हिला विनंती करते की तिने कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. ऋतुजा. सुंदर नियोजन. खरंच सुंदर नियोजन. फार छान. Thank you, madam. आणि किती कॉन्फिडेंटली बोलताय तुम्ही. खरंच गायकवाड तू नंतर व्हेरी नाईस. छान. धन्यवाद शिल्पा. हो, आवाज येतोय माझा? आवाज येतोय. हो, तू दिसत नाहीयेस पण. मॅम थोडा नेटवर्कचा इश्यू आहे आणि पाऊस चालू आहे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोय. ओके ओके. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती ही कधीतरी संपते, पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. अशा उत्तम व्यक्तिमत्वाच्या धनी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती असलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्य आणि प्रशिक्षक
माननीय डॉक्टर अलका पोळ मॅडम, माननीय डॉक्टर निलिमा दाते मॅडम, माननीय जयश्री उपाध्याय मॅडम तसेच माननीय भक्ती बोराटे मॅडम यांनी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल मी ऋतुजा डुबरे, सेकंड इयर NSS व्हॉलंटियर, राष्ट्रीय सेवा योजना पुणेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करते. तसेच कृषी महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर S.T. मासाळकर सर, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर A.B. कांबळे सर, विद्यार्थी कल्याण अधिकारी आदरणीय डॉक्टर P.V. पाटील सर, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आदरणीय डॉक्टर तांबोळी सर, आदरणीय डॉक्टर सावळे सर व आदरणीय डॉक्टर पाटील सर, त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख, गुरुजन वर्ग व विद्यार्थी मित्र मैत्रिणी या सर्वांचेही मी मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान सगळे. वा, धन्यवाद व्हेरी गुड. ऋतुजा. थँक्यू. त्यानंतर मान्यवरांच्या परवानगीने आपला कार्यक्रम यशस्वी